जानेवारी 2021 ला आपले मित्र आणि मुकद्दरचे लेखक स्वप्नील कोल्हे पाटील यांचं निधन झालं। याच्या आधीच 3 महिन्यापूर्वी त्यांचं पुस्तक आलं होतं मुकद्दर नावाचं। रायगडावर शिवाजी महाराजांवर मराठ्यांच्या इतिहासावर खूप प्रेम असलेला, पण ते प्रेम नसून फक्त प्रेमच नाही तर चौकस दृष्टीने आणि उघड्या डोळ्याने बघून खूप साऱ्या तरुणांना प्रेरित करणारे स्वप्नील कोल्हे। रायगडावर संभाजी महाराज राज्याभिषेक 16 जानेवारी झाला, त्यावेळेस ते सर्व मुलं एकत्रित करणं आणि असा सोहळा घेणं म्हणजे सामाजिक बांधिलकी राहते, प्रेम राहतं, अनेक नवीन ऊर्जा सगळ्याला मिळते। रायगडावर कसा कार्यक्रम दरवर्षी ते घेत आले। हे 9 वर्षापासून कन्सिस्टन्सली करतात। महाराजांबद्दल सगळ्यांना सांगत होते। अशा प्रवासातच लॉकडाऊनमध्ये औरंगजेबाचे 26 वर्ष जे गेले त्यावेळेस त्यांना मराठ्यांनी कसा त्रास दिला हा जो इतिहास त्यांनी उजेडात आणला, पुस्तक आपण प्रकाशित केलं। महाराष्ट्रातला एक फार मोठा अभ्यासक आपण गमावला असं मला हरकत नाही का, कारण की मुकद्दरमध्ये त्याला जेवढं नॉलेज होतं त्याच्या 10% चालय असं म्हणायला हरकत नाही। हे आपण सगळ्यांनी अनुभवलं, कारण खूप जास्त अभ्यास होता। मी म्हणलं महाराष्ट्राने एक मोठा इतिहास अभ्यासक गमावला, तर तो गमावल्यानंतर त्याची आठवण आपल्या सगळ्यांना कायम राहावी म्हणून असं कुणी जे कुणी धडपडते साहित्यामध्ये असेल, विचारांमध्ये असेल, लेखनामध्ये असेल किंवा लोकांना प्रेरित करतं असे जे कोणी असेल अशा नावाने पुरस्कार देण्याचं आमचं सगळ्यांचं ठरलं। त्याच्यात मी होतो, सिद्धार्थ होता, केतन होता, अभिषेक कुमार होता, विवेक मोरे होता, असे खूप जण होतो आपण की असं ठरलं की बाबा एक पुरस्कार आपण दरवर्षी देऊ जो की चांगलं काम करतोय असं। आणि मग गेल्या वर्षी आपण पहिला पुरस्कार दिला मोहीन काबराला। वर्ष 21-22 होतं, पण खूप अभ्यास खूप वाचन करायचं। आणि माझा असा विचार होता की पुरस्कार जे असतात ते कसे दिले जातात, तुम्हाला नॉमिनेशन करावं लागतं, तुम्हाला बायोडाटा द्यावा लागतो, तुम्हाला लॉबिंग करावं लागते, अशाने पुरस्कार दिला जातो। पण सोशल मीडिया नावाचं माध्यम आपल्या सगळ्यांच्या हातात आले त्यावेळेस आपल्याला माणसं महाराष्ट्रातले माहीत होतात। तर अशातच मला एक मोहीन 22 वर्षाचा मुलगा दिसला की जो खूप वाचतोय आणि बुलढाणा जिल्ह्यात त्याचं गाव आहे, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही असं मला वाटलं। आणि मला त्याच्यातली जी जेन्युइनिटी दिसली, मला बरेच जण त्यावेळेस म्हणले सर शशांक आणि त्याचं वय काय 22 वर्ष आहे, पण त्याने 250 पुस्तकं वाचले, खूप वाचक आहे असं कसं काय तुम्ही म्हणू शकतात म्हणजे 22 वर्ष, तर काय कळतं। मी त्याला एकच म्हणलं की मी जर आज शशांक एवढा अभ्यास आहे, माझा खूप अभ्यास आहे, विकासजींचा खूप अभ्यास आहे आणि आम्ही 40 क्रॉस आहे, पण आम्हाला कोणी IAS करणार नाही। IAS होण्याचं सुद्धा वय 30च्या आतच, त्याला कोणताच एक्सपिरियन्स नसतो प्रशासकीय, पण निवडला जातो। आणि असं विचार करून मी विचार केला की महाराष्ट्रात जे चांगलं काम करतात अशा मुलांना, आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम छोटेखानी घेण्याचं कारण आहे की स्वप्नील गेल्याच्या आठवणीत आपण हा घेतो, त्या काय आठवणी चांगल्या नाही आहेत की तो जाणं, म्हणजे तो जाणं ही दुःखद घटना आहे, तर याला सोहळ्याचं स्वरूप येऊ नये अशी माझ्या डोक्यात संकल्पना होती। सोहळा जर म्हणला असता तर खूप मोठा आपल्या बालगंधर्व पुरला नसता, इथपर्यंत झाला असतं, तर तो सोहळा असू नये आणि त्याच्या विचारांचा जागा असावी, चांगलं काम करणारा तो दिल्या जावं असं डोक्यात माझ्या गणित होतं। आणि मी दरवर्षी लोक शोधत असतो, बघत असतो। इव्हन मोहीन काबरा बारामतीला आलता, त्यावेळेस मी मोहीनच्या कार्यक्रमात होतो, मी शशांक मोहिते ओळखायला, मी बघायला आलतो की माणूस कसा आहे। आणि निर्भीड साहित्यावर प्रेम करा बारामती कट्टा नावाचा कट्टा शशांक मोहिते सरांनी चालू केला आणि खूप जणांचं मी याच्यात मत घेतलं, म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल, मी शॅडोमध्ये त्याच्यात मत घेतलं। तर ह्या वर्षीचा स्वप्नील कोल्हे साहित्य पुरस्कार 2023 आपण शशांक मोहितेंना, मला वाटतं 16 जानेवारीला त्याची अधिकृत, मी फेसबुकवर पोस्ट केली, पण अधिकृत घोषणा आपण रायगडावर केली होती
रायगडावर घोषणा झाली की पुरस्कार देणार, तर आज तो दिवस आलाय. तर तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल तर एक धन्यवाद. तर आता आपण हा पुरस्कार देऊ. बोलतं करायलाच माणसं नाही खाल्ली, बरोबर आहे ना. बोलवतच नाही, तो शेजारी साहित्यिक असतो माहिती नाही, या वर्षाने भेटले महाराज. तर अशा ह्या सगळ्या काळामध्ये 1 लाखाचा पुरस्कार देणं आणि तोही इतक्या साध्या सोप्या किंवा एकदम कार्यक्रमात देणं फार महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर फार चारण्याची कोंबडी मारण्याचा मसाला, बरोबर ना. खोटं बोला पण रेटून बोला नाही. तर पुरस्कार खूप छोटे असतात, सोहळे खूप मोठे असतात आणि खरंच तर त्या पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तीला ते परवडत नाही, पण तो बिचारा येतो प्रेमाखातर, बरोबर ना. शरद भाऊंनी आज 2000 जरी पुरस्कार दिला असता तरी सेकंड भाऊ आले असते. तर फार मोठं काम शरद भाऊ आपण या माध्यमातून करताय. स्वप्नीलच्या आठवणी अशा पद्धतीने जागृत ठेवणारा एकमेव प्रकाशक आहे महाराष्ट्रातला. 3500 आपण काहीतरी विचार आपले वाढत जातात, बदलत जातात, विचार बदलत जातात, मोठी माणसं भेटतात, त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी भेटतं, काही करून पाठीवर थाप भेटते. अजून पण मी 40 पुढे गेलो तरी थोडं विद्यार्थी समजतो स्वतःला. त्यामुळं शशांक सरांकडून जेव्हा जेव्हा काही लहानशी गोष्ट त्यांची मनाशी पूरक मी फेसबुकवर का असं प्रत्यक्षात नाही, पण ते मोठा पाठीवरचा हात समजला वाटतो आम्हाला. खूप कौतुक वाटतं स्वतःचं. प्रकाश सरांचं गोष्ट, शरद सरांचं रावण वाचताना जाणवलं की शरद सरांनी जे इंट्रोडक्शन दिले त्यामध्ये त्यांच्या मिसेसचं जे कौतुक केलं आहे, प्रत्यक्ष बसलेलं त्यांचं नाव घेतलं नाही. कोलते सरांच्या मातुश्री आहेत, सरपंच मॅडम आहेत, त्या स्त्रियांचं पण खूप मोठं योगदान असतं आणि ते बघून बरं वाटतं. ॲक्च्युली अजून जास्त काय बोलायचं नाही, बोलू शकतो आपण पण बोलायची गरज नाही. जे काय बोलायचं ते प्लॅन केला होता आपण, काहीतरी थोडं कौतुक करू. त्यांनी ऑलरेडी ते म्हणजे ते मशीन मध्ये ऊस घातल्यानंतर तो रस निघून जातो, शेवटी चोथा शिल्लक राहतो. आमच्या हातात दिला चोथा, आपण बी थोडं लिंबू टाकून ऊस काढण्याचा शशांक सरांची दुसरी भेट आहे आमची. याच्या आधी आपण बारामती कट्ट्यामध्ये आमची भेट झाली होती. त्या ठिकाणी सरांनी मुलाखत घेतली होती आणि जवळपास आमचं 1-1.5 तास मुलाखत चालली आणि शेवटी म्हणजे वाचक जे बारामतीचे जे वाचक आले होते त्यांची अजून बोलण्याची इच्छा होती, पण आम्हालाच घाई होती म्हणून तो कार्यक्रम तिथे थांबवावा लागला अर्ध्यावर. म्हणजे एवढी छान मुलाखत आमची रंगली होती. त्यानंतर आज इथे या स्वरूपामध्ये भेट होत आहे. पुरस्कार ज्यावेळेस सरांनी मला कॉल केला होता की सर आपण यांना पुरस्कार देतोय, तर मला प्रचंड आनंद झाला. मला फोन ठेवून तुम्हाला कॉल केला होता. तुम्ही म्हटले की माझा अजून विश्वास बसलेला नाही ह्या गोष्टीवर, सर मजाक करत नाही. पण हा आजचा दिवस हा आलेला आहे. गेल्या वर्षी गोविंद काबराला हा पुरस्कार मिळाला, यावर्षी आपल्याला मिळतोय. हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर. असंच दरवर्षी हा कार्यक्रम पुढे जाऊ. स्वप्नील कोलते पाटलांचं नाव आपण असंच शक्य होईल तेवढं अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार आणि सर्वप्रथम सर तुमचं अभिनंदन. स्वप्नील सरांशी माझी 2दा भेट झाली. एक वेळ तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की सर स्वप्नील कोलते कोण आहे हे बघायला गेलो होतो आणि तिथे एक व्यक्ती भेटला, भरपूर बोलणं झालं. नंतर मला कळालं की आपण यांच्यासमोर टिकणार नाही बोलायला आणि त्याच्यानंतर हळूच मी म्हणाले की इथं स्वप्नील कोलते कोण आहे. स्वप्नील कोलते सर म्हणजे मीच. बराच वेळ चर्चा झाली. एक दिलदार माणूस आणि मी तर नवीन होतो, म्हणजे सरांमुळेच मी लिहायला लागलो असं म्हणायला काहीच हरकत नाही. यदा कदाचित यांनी रावण नसतं लिहिलं तर मी एकलव्य कधीच लिहिलं नसतं, ते अशक्यच होतं. तिथं मी नवीन सुरुवात केलेली असताना मी कव्हर पेज साठी गेलो, तर तिथं ते मला वेगवेगळे बारकावे सांगत होते की कव्हर पेज मध्ये काय आलं पाहिजे, काय नाही आलं पाहिजे. आणि तशा बऱ्याचशा आयडिया सरांनी सांगितल्यामुळं मी म्हणजे ह्यांच्याच आयडिया तिकडं सांगत. मला नंतर असं वाटलं की बरं झालं यांनी आयडिया सांगितल्या होत्या, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. त्याच्यानंतर तेवढी एक भेटन नंतर मग सरांबद्दलची वाईट बातमी कळाली. तोपर्यंत मी मुकद्दर वाचलेलं नव्हतं. नंतर मी आवर्जून मुकद्दर वाचलं, काही जणांना गिफ्ट दिलं. आणि ते एक पुस्तक असं आहे ना, ज्याला वाचनाची ज्ञानाची भूक आहे त्याला ते आवडतंच. म्हणजे असा एकही माणूस भेटला नाही की तो त्या पुस्तकाबद्दल वेडावाकडं काही बोलला.
प्रत्येक वेळेस तो माणूस म्हणतो की अजून लिहायला पाहिजे होतं, अजून लिहायला पाहिजे होतं, अजून काहीतरी अजून ऍड करायला पाहिजे होतं. कारण जसा त्यांनी औरंगजेब, शिवाजी महाराज, संभाजी महाराज सगळे एका लाईन मध्ये मांडले तर ते मला वाटतं कुणीच मांडलेले नाही. ते फर्स्ट टाइम कुणीतरी मांडले. सोप्या भाषेत. सोप्या भाषेत. मला काही जास्त बोलता येत नाही, पण स्वप्नीलचं जे काही असं झालं त्याच्यानंतर मैत्री शेवटपर्यंत हा हॅशटॅग धरून आम्ही सगळे जण काम करत होतो. आणि त्यातलं सरांच्या कल्पनेत डोक्यातून कल्पना आली की आपण स्वप्नीलला आपल्या परीनं कशा पद्धतीने अजरामर करते. त्यांनी त्याच्या लेखणीतनं त्याला अजरामर केलेलंच आहे, तर आपली माणसं आपण कशी मोठी करायची. तर त्याच्यासाठी या पुरस्काराचं आम्ही एक योजना आखली आणि सरांनी ती सत्यात उतरवली. आज तुमच्या माध्यमातून तो म्हणजे तुम्हाला तो पुरस्कार मिळतोय आणि स्वप्नीलचं नाव अजून मोठं होईल ही आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. मैं कानों से देखा है और आंखों से सुना है. उन्होंने हमें कानों से देखा है, आंखों से सुना है. अच्छा होता अगर वो रूबरू होते. दोन चार मिनिटांनी सायकलवर एक माणूस ज्याच्या अशा खांद्याला शबनम वगैरे अडकवली, तो सायकल पेडलिंग करत धापा टाकतो अक्षरशः. तो काहीतरी शोधतो, त्या ट्रॅफिकला राग सिग्नल दिसतो तर तो सिग्नल ब्रेक कसा केला, एवढं काय म्हणजे कशासाठी एवढी काय. म्हटलं पुढं तो टू व्हीलरवाला गेलाय, त्याला पकडायचंय. म्हटलं काय त्याला चोरी बिरी केली का. म्हटलं तसं नाही. म्हटले आता आम्ही पलीकडच्या चौकात भेटलो, मी त्याला म्हटलं तो काय करतो, तर तो म्हटला मी कवी आहे. मग त्याने त्याची कविता ऐकवली, मी शांतपणे ऐकली. मग आता काय झालं. म्हटलं त्याने त्याची ऐकवली, माझी कुठं ऐकली. त्याला कविता ऐकवणार त्याशिवाय मी शांत बसणार. तर मी ह्या सगळ्यांचं अमितच्या प्रोग्रामला ऐकलंय, त्याच्यामुळे आज मी सुद्धा शांत बसणार. शशांक त्या प्रतापवर त्यानंतर आमचं नाव काढलं. सलग 3 दिवस मी बनवत होतो. त्या दिवशी काय झालं होतं, अमित मरकटने फोन करून सांगितलं होतं बोलायला फक्त विकास भाऊ आहे, मी आहे, शरद भाऊ आणि राजा गायकवाड चौघच बोलणार आहे. आणि बाकी जे बोलायला लागले त्याच्यामुळे तो वेळ वाढला. सगळ्यात जास्त राजा गायकवाड मला चौघच सांगितलं. सगळ्यात जास्त थांबतच नव्हतं. नाही अर्धा तास. या कार्यक्रमात तर सगळ्यांचा उल्लेख वगैरे तसं करत नाही, पण मगाशी एक दोघांनी बोलताना ते आठवलं. तर मी परवा तुमच्या प्रोग्रामला गेलो तर ते एक शिक्षक होते, ते सूत्रसंचालन करताना म्हटले आपण आपलं चहापानासाठी थांबलो होतो, तो ऐकत होतो. ते असं मस्तपैकी असं काहीतरी कविता बिवता म्हणायला गेलं. ते म्हणजे दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनी येऊन पडतं, तसं चोर पावलांनी पावलांचं आगमन झालेलं आहे. म्हणजे आता ते मिलिंद इंग्रजी गाणे सानेकरांची कविता आहे, पण आता ह्याचं इथं काय समजलं की ते तू चोर पावला आणि येऊ नकोस, आता स्वप्नात आल्याप्रमाणे राजू असं काहीतरी होतं अभिषेक. तसं चोर पावलाने आगमन झालं. पण बारामतीची माणसं एवढी का मग चोर पावलाने करत नाही, हे कसं करायला. मग या निमित्ताने 2 ते 3 गोष्टी आठवतात. 12 डिसेंबरला म्हणजे आम्ही 11 तारखेला मला चेतन कोळी भेटले होते. कबीर बेरीच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि अक्षरधर कल्याण संजय निटकर पण भेटले. 12 डिसेंबरला तसा थोडासा माझा सोमवार तसा आरामाचा वार होतो. कंटिन्यू 6 दिवस प्रवास आणि ड्रायव्हिंग आपणच करतो. मी 1 दिवस हक्काच असतो बघा, आपलं घरी टीव्ही लावायचा, निवांत पडायचं. अशा टायमाला 2 फोन येऊन गेले. पहिला फोन आला की सर अभिनंदन, तुमचा लखनऊमध्ये नंबर आला आणि तुम्हाला उद्या आमच्या ऑफिसला यावं लागेल. लक्षात आलं की ते कुठेतरी पॉलिसी चेक होणार आहे. तर तो फोन 2दा-3दा असं बळबळ कट केला. त्यानंतर परत तसा दुसरा एक फोन आला आणि तुमचा बायोडाटा पाठवा. म्हटलं लग्नाचं म्हणाल तर तो 2-2 कोण फसलो. म्हटलं आता काय बायोडाटा पाठवला. त्याच्यानंतर परत नोकरीला लागायची म्हटलं तर कंपनी लवकरच बंद पडेल. आणि मग त्याने तो विषय सांगितला आणि मग शरदची एक वाक्य बोलली. मी त्याला म्हटलो लाईक नाही असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणलं अभिषेक त्यावेळेला की अजून दुसरा कोणी चांगला माणूस असेल तर तो जरूर बघ. फोन ठेवताना शरदजी असं म्हणाले की थँक्यू तरी म्हणा. तर मी म्हटलं जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ट्रॉफी द्याल तेव्हा थँक्यू म्हणायचं.